गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. मी आज तुम्हाला एक सोपी रेसिपी करून दाखवत आहे तिळ कुंदाच्या लाडूचे. अगोदर तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे जे लाडू केलेले आहेत ना, हे कुकरमध्ये केलेले आहेत. तुम्हाला कसे करते ते 5 मिनिटामध्ये दाखवत आहे. कुकर पहिल्यांदा गरम केला आहे, त्यात थोडंसं पाणी टाकलं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 वाटी गूळ आपल्या ह्या कुकरच्या पॉटमध्ये टाकणार आहोत. बारीक चिरलेला गूळ आहे. हा 1 वाटी गूळ टाकलेला आहे बारीक चिरलेला. तो आता आपण कुकरमध्ये लावूया आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आणि कुकर लावून 5 मिनिटं गरम करायचं आहे. कुकरची शिट्टी लावायची आहे. गॅस फुल करायचा. 5 मिनिटं गरम करायचं आहे. शिट्टी झाली तरी काय हरकत नाही, नाही झाली तरी काय हरकत नाही. हे हात झटपट होतात हे लाडू आणि हाताला चटके पण बसत नाहीत. हे पहा, कुकरमधून मी आत्ता डब्बा बाहेर काढलेला आहे आणि गूळ छानपैकी वितळलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी तीळ टाकत आहे. जेवढे बसतील तेवढेच तीळ टाकायचे आपल्याला. अंदाजे टाकायचे. फक्त गूळ घेताना 1 वाटी भरून घ्यायचे. मी हे मिक्स करते. तुम्हाला हवे असतील तर शेंगदाणे, भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकू शकता. अख्खे शेंगदाणे भाजलेले टाकू शकता. विलायची पावडर टाकू शकता. तुम्हाला जसे आवडेल तसे करा. मी फक्त तीळ आणि गुळाचेच लाडू करत आहे. आणि हा शेवटपर्यंत आपल्याला भाजत नाही, व्यवस्थित राहतो. जर तुम्हाला वाटत असेल की नंतर तुमचा शेवटचा लाडू बसत नाही, तर कुकर गरमच असतो, त्यात फक्त डब्बा ठेवून द्या परत, आणि परत तो नरम होतो आणि तुम्हाला परत लाडू वळता येतात. वायासुद्धा जात नाहीत ते. फक्त तुपाचा हात घ्या आणि लाडू वळा. खूप छान लाडू होतात ते. झटपट असे आपल्याला हे कुकरमधले लाडू करता येतात. ना हाताला चटके आणि पटपट होऊन जातात ते. जसं तुम्ही आता म्हणताय ना, झटपट झटपट लाडू झाले पटपट. ओके, थँक्यू. आता मी तुम्हाला लाडू वळून दाखवते. हे पहा किती पटपट लाडू बनत आहे. फक्त एकदाच तुपाचा हात घेतलेला आहे, थोडा थोडा घेऊन त्याचे लाडू करत आहे. खूप सुंदर लाडू बनत आहेत. आणि साखरेपेक्षा गूळ कधीही छान ना. तर गुळाचे लाडू बनवलेत. 1 वाटी गूळ आणि त्याच्यात बसेल तितकं तीळ, आणि तिळगुळच फक्त मी वापरला आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वेलची पूड टाकू शकता. शेंगदाण्याचा ओबडधोबड कूट टाकू शकता. अख्खे शेंगदाणे भाजलेले टाकू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाने अजून वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. पण हे पहा, खूप सुंदर लाडू झालेले आहेत. तुम्हालाही दिसत असतील, मी दाखवते. हे पहा, छान दिसत आहे ना. अशाच पद्धतीने आपण करत राहिलं ना, हे गार झालं तरी पण हे लाडू वळतात. जर तुम्हाला वाटत असेल की नाही वळत, तर परत कुकरमध्ये ठेवा. आणि कुकरमधलं पाणी गरमच असतं, त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर परत ते थोडंसं गूळ पातळ होतो आणि परत तुम्हाला लाडू करायला सोपं होतं. आणि थोडं पण वाया जात नाही. तीळ नाही ना, गूळ नाही, काही वाया जात नाही. भांडं पण एकदम छान राहतं. आता हे गुळाचे लाडू जर तुम्हाला माझे आवडले असतील तर तुम्ही माझ्या हे तिळगुळाचे लाडू जर आवडले असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि शेअर पण करा आणि लाईक करा. धन्यवाद. हे पहा मैत्रिणींनो, 1 वाटी गुळामध्ये 25 लाडू झालेले आहेत.
आणि हे शेवटचं सुद्धा हो का, काहीच राहिलेलं नाही भांड्याला सुद्धा, पूर्ण लाडू झालेले आहे त्याची. आणि हा छोटा आपला 26वा लाडू होतोय. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.